म्हणजे ही गोष्ट तुम्हाला ग्रांटेड कशी काय धरू शकतेस अशी? मला विचारायची काही पद्धत आहे का नाही? तू स्वतः डिसिजन घेऊन मोकळे झालीस सगळे, माझ्याशी बोलायला नको याबद्दल? अगं तुला माहितीये मला हे नकोय आता, पण मला काय हवंय काय नको याचा काही रिस्पेक्ट नाहीये का? थोडीशी तरी किंमत कर ना बायको म्हणण्याची. सगळं तुझ्या मर्जीने नाही करणार आहे मी स्वीटू, आणि ही गोष्ट तर नाहीच, अजिबात नाही. अरे देवा, काहीतरी गडबड झाली रे चिन्या. ओम जिजू तर किती गुस्सामध्ये दिसते. काहीतरी आपण बोलूयात, त्यांच्याशी आपण विचारूयात. थांब जरा थांब. स्वीटू स्वीटू, यू आर टॉकिंग टू यू. ओम काय बोलतोयस तू? काय चाललंय तुझं? काय असं रिॲक्ट होतोयस? गुड न्यूज ऐकून एन्जॉय करायला, पार्टी करायला? आय डोंट केअर. पार्टी करायला आलेत सगळे लोक. ही न्यूज मला अशी इथे कळली आहे सगळ्यांसमोर. दोन मिनिट. काय ना ओम, प्लीज तू असा का विचित्र रिॲक्ट होतोयस? मला माहितीये तुझ्यासाठी हे शॉकिंग आहे, पण हे बघ पैशाचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपल्याकडे एवढी माणसं आहेत, आम्ही आहोत, आपण, आणि वी आर खानविलकर्स. आपण काळजी घेऊ या सगळ्या गोष्टीची. एवढ्याशा गोष्टीसाठी स्वीटूची साथ सोडू नकोस तू. व्हॉट डू यू मीन? काही एवढीशी गोष्ट नाहीये, दिस इज अ बिग थिंग. त्यांनी खूप गोष्टी बदलणार आहेत. डू यू इवन नो की आय वॉजंट रेडी? मी तुला का सांगतोय, जिला सांगायला हवं ती. एनिवे ओम, अरे पैशाचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. किनुडी, ओम जिजूला पैशाचं काही कळलं असेल काय? मी बोलून बघतो एकदा त्यांच्याशी. काय बोलणार? आता काही नको, आपण निघूया इकडनं. त्याशिवाय कळणार कसं आपल्याला? नको चिन्या, ऐक माझं बाळा, आपण निघूया. चल 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 बाळा, ऐक माझं, चल. मम्मी जी, स्वीटू सच में प्रेग्नेंट है? तुला मला सांगावं असं वाटलं नाही की तू प्रेग्नंट आहेस, आणि तू त्याची पार्टी ठेवलीस? वाव. तुम्हाला ग्रांटेड कशी काय धरू शकतेस अशी? माझ्याशी बोलायला नको याबद्दल? अगं तुला माहितीये मला हे नकोय आता, पण मला काय हवंय काय नको याचा काही रिस्पेक्ट नाहीये का? काय चाललंय? एवढी चांगली पार्टी चालू होती, सेलिब्रेशन चालू होतं, आणि त्यात हे असं भांडण? स्वीटूनी ओमला तिच्या प्रेग्नन्सी विषयी सांगितलंच नव्हतं? नाही ग, मला असं वाटत नाही. स्वीटूनी सांगितलं असणार. मग ओम असा का रिॲक्ट झाला? आज आपण सगळे इतके आनंदी होतो. आपण नोकरांना या गुड न्यूज साठी मिठाई वाटली, स्वीटूच्या घरच्यांना आपण फोन करून बोलवलं, तू एक्साइटेड होतीस, पार्टी छान सुरू होती, आणि ओमला या गुड न्यूजची कल्पनाच नाही. नाही, स्वीटूने नक्की सांगितलं असणार त्याला. काहीतरी दोघांमध्ये कन्फ्युजन झालंय नक्कीच. पण मला हे कळत नाही की इतकी आनंदाची बातमी कळल्यावर ही कुठल्या पद्धतीची रिॲक्शन दिली त्यांनी. मुख्य म्हणजे आपल्या बायको बरोबर वागण्याची ही पद्धतच नाही. ओमचं चुकलंय. असं कसं ओमचं चुकलं? ओमच्या बाजूने विचार कर ना. आपल्या आयुष्यातली इतकी महत्वाची घटना, इतकी मोठी न्यूज त्याला अशा पद्धतीने कळते, बरोबर आहे का? काही असलं ना तरी ओमनी हे असं वागायला नाही पाहिजे होतं. म्हणजे ज्या मुलीने गेले 1.5-2 वर्ष त्याला साथ दिली, सपोर्ट केला, मग तो बिझनेस असू दे, आयुष्यातला कुठलाही निर्णय असू दे, आज तिला त्याच्या सपोर्टची गरज आहे ना, आणि त्यांनी असं वागावं तिच्याशी? नाही, ओमचं चुकलंय. आणि हे बघ, हे नवरा बायकोंच्या मधलं जे नातं असतं ना, हे जाऊ दे, तुला काय करणार, तुझं लग्नच झालं नाही, आणि आई होणं तर खूप पुढची गोष्ट आहे. मी आले, स्वीटूशी बोलून येते.
माझं अजून लग्न झालं नाहीये, मला काय कळणार यातलं. आणलेली 1.5 दमडीची स्वीटू गुड न्यूज देऊन स्वासूला इम्प्रेस करते. आय जस्ट हेट हर. इनफॅक्ट ओमनी अजून बोलायला हवं होतं तिला. तर बघाच, नाही त्या स्वीटूला घराच्या बाहेर काढलं तर मालविका खानविलकर नाव लावणार नाही. स्वीटू, स्वीटू ऐक ना, चिठ्ठीत जे काही लिहिलंय ते खरंय. Yes, तू स्वीटू, थँक्यू सो मच. तू लग्नानंतरचं दिलेलं सगळ्यात भारीतलं गिफ्ट आहे, सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. मला खूप आनंद झाला. कांट एक्सप्रेस. थँक्स अ लॉट. थँक्यू. तू प्रेग्नंट आहेस? ही काय बातमी आहे? पिटू, तुला आपला नवरा इथे आहे ना, त्याला सांगणं सोडून तू पार्टी ठेवलीस. तू आधी मला का सांगितलं नाहीस की तू प्रेग्नंट आहेस? स्वीटू, का नाही सांगितलं? मला इतर लोकांकडनं कळत आहे पार्टीतल्या की माझी बायको प्रेग्नंट आहे. वाव, काय तू काय बोलतोय? काय बोलतोय? मी तुला सांगणार नाही असं होईल का? असं कसं म्हणतोस? तुम्ही सांगितलं ना तुला. कधी सांगितलंस तू मला हे? काल 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 असं काय करतोस तू? तू किती खुश होतो. कधी बोलणं झालं आपलं काल की स्वीटू तू प्रेग्नंट आहे? हे तुम्हाला कधी सांगितलंस? काल? एवढी मोठी गोष्ट. मी डायरेक्टली नाही सांगितलं, पण मी पत्र लिहिलं होतं ना तुला. ओ गॉड, पत्रामध्ये कुठेही असं लिहिलं नव्हतं की तू प्रेग्नंट आहेस. आणि एक मिनिट थांब, हे आहे माझ्याकडे. हे बघ, त्याच्यामध्ये काय लिहिलंय? हे पत्र आहे. ओम, इतका छान प्लॅन केलायस आणि मी नकार दिला, पण आता मला असं वाटतं की आपण हनीमूनला जाऊया, एकमेकांसोबत प्रेमाचे क्षण घालवूया. आपल्यामध्ये मला कुठलाही इतर हनीमून बद्दल लिहिलंय. प्रेग्नन्सीचा काय संबंध हनीमूनशी स्वीटू? आणि मुळात तुला हे माहिती असताना की मला मूल नको आहे आता. आय एम नॉट रिअली कम्फर्टेबल अबाउट इट. तू पार्टी ठेवलीस अख्ख्या घरात. मी लिहिलेलं पत्र नाहीये हे. तू नाही लिहिलं तर कोणी लिहिलं? हे नाहीये ते पत्र. कोणीतरी बदललंय हे. स्वीटू, कोणी लिहिलंय हे? काय? सॉरी, मी हनीमून बद्दल लिहिलं कारण मला वाटलं तू गेस करशील. व्हॉट? तू हनीमून बद्दल लिहिलंस कारण तुला असं वाटलं मी गेस करेन प्रेग्नन्सी बद्दल? वाव स्वीटू, वाव. हे किती बालिश आहे तुला कळतंय का? एकदा ऐकून बघ तू काय म्हणतीयस. तुला कळेल की तू किती बालिश. रिअली हे तू लिहिलंस? सॉरी, माझ्याकडनं राहून गेलं प्रेग्नन्सीचं. राहिलं तुझं, राहिलं असेल प्रेग्नन्सी बद्दल. प्लीज तू आता माझ्याशी आर्ग्यू करू नकोस, कारण जर तू माझ्याशी आर्ग्यू केलंस ना तर माझं डोकं फिरलं होतं. मला ऑलरेडी खूप राग आलाय. मग मी तुला काहीतरी बोलून जाईन, मग ते तुला आवडणार नाही. सो त्यापेक्षा यू जस्ट लीव मी अलोन. ओके, यू जस्ट प्लीज गो. तुला मला सांगावं असं वाटलं नाही की तू प्रेग्नंट आहेस आणि तू त्याची पार्टी ठेवलीस? वाव, आपला नवरा इथे आहे ना, त्याला सांगणं सोडून तू पार्टी ठेवलीस. तू आधी मला का सांगितलं नाहीस की तू प्रेग्नंट आहेस? स्वीटू, मला इतर लोकांकडनं कळत आहे पार्टीतल्या की माझी बायको प्रेग्नंट आहे. वाव, मी पत्र लिहिलं होतं ना तुला. पत्रामध्ये कुठेही असं लिहिलं नव्हतं की तू प्रेग्नंट आहेस. आणि एक मिनिट थांब, हे आहे माझ्याकडे. हे बघ, त्याच्यामध्ये काय लिहिलंय? हे पत्र आहे. ओम, इतका छान प्लॅन केलायस आणि मी नकार दिला, पण आता मला असं वाटतं की आपण हनीमूनला जाऊया, एकमेकांसोबत प्रेमाचे क्षण घालवूया. आपल्यामध्ये मला कुठलाही इतर हनीमून बद्दल लिहिलंय. प्रेग्नन्सीचा काय संबंध हनीमूनशी स्वीटू?
काय ग, अशी अंधारात का उभी होतीस? काही विचार करत होतीस का? विचारच करत असणार. विचार केला एक, घडलं दुसरंच. पण तुला माहितीये का, हे काही आपोआप घडलं नाहीये, घडवून आणलंय मी. हेच होतं ना लेटर. प्रिय ओम, बाबा, पप्पा. नाही, मी असा विचार केला, स्वीटू ओम खानविलकर खूपच आनंदात येत गेले काही दिवस. ह्या घराची आपण मालकीण झालोय असा फील आलाय त्यांना. त्यांना त्यांची खरी जागा दाखवूया. कळली ना खरी जागा? झाली का तुझी गोड बातमी? एकदम गोड 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 तसंच गोड गोड बोलून या घरात घुसलीस. गोड गोड पुरणपोळ्या खायला घालून ओमला पटवलंस. घरातल्या सगळ्यांशी गोड गोड वागून त्यांना खिशात घातलंस. आणि आता ही गोड बातमी देऊन मम्माच्या गुड बुक्स मध्ये जायचा प्लॅन आहे तुझा. पण झाला ना गोड बातमीचा पचका. आणि पचका केला कोणी? खुद्द बाळाच्या बाबांनी. पण तरी तो पचका करायला इन्स्टिगेट कोणी केलं? बाळाच्या आत्यानी, खुद्द मालविकाजी खानविलकरांनी. खूप आनंद होतोय ना तुम्हाला? हो, अर्थात तुम्हाला होणारच आनंद. कसला राग या? कोणावरचा राग या? माझ्यावरचा ना? मग शिक्षा सगळ्यांना का देताय तुम्ही? ज्या जीवानी जन्म घ्यायला हे घर निवडलं, मला आणि ओमला आई बाप म्हणून निवडलं, ज्या बाळाच्या येण्याची फक्त चाहूल लागली तर हे घर इतकं आनंदाने उत्साहाने भरून गेलं, ज्याच्या येण्याने 10 वर्ष तरुण झाल्या शकूमावशी आणि सगळ्या उत्साह आणि आनंदाने त्याच्या स्वागताची तयारी करायला लागला. इतकी पॉझिटिव्हिटी आहे या बाळात. आणि एक मिनिट, ही फक्त आमच्या तिघांसाठी आनंदाची बातमी नाहीये. तुम्ही पण आत्या होणार आहात. तुमचा सख्खा लहान भाऊ बाप होणार आहे. तुमची आई आजी होणार आहे. या सगळ्याचा आनंद वाटण्याऐवजी मला कसा आनंद होतोय, माझ्याकडे कशी गोड बातमी, याची असूया वाटावी तुम्हाला ना, याचं मला जास्त वाईट वाटतंय मालविकाताई. ज्या जीवानी अजून आकारही घेतला नाहीये तर त्याच्या स्वागत समारंभात तुम्हाला विरजण घालावं वाटावं का? कशासाठी इतका दुष्टपणा? कशासाठी? तुमचा राग माझ्यावर आहे ना? माझ्या बाळाला का त्रास देताय? आणि हे सगळं करून तुम्ही कोणाला दुखवताय? तुमच्याच भावाला, तुमच्या आईला. कशासाठी इतका दुष्टपणा करताय तुम्ही? मला कळतच नाहीये. आणि हे बघा, राहिला प्रश्न ओमचा, तर ज्या गोष्टीमुळे आज तो माझ्यावर चिडलाय ना, उद्या त्याच बाळामुळे तो मला मिठीत घेईल. आणि आमच्या याच बाळामुळे आम्ही दोघं पुन्हा जवळ येऊ, एकत्र येऊ, याची खात्री आहे मला. आणि प्लीज, जे मिळालंय ना त्याची किंमत ठेवा. या नात्यांची किंमत ठेवायला तर आयुष्यभर एकट्या पडाल. काय म्हणालीस? मी एकटी पडेन? हो मालविकाताई, मला थोडं एकटीला बसू द्या जरा. मला लो वाटतंय, मला काही सुचत नाही. एक मिनिट स्वीटू, मला एकटं बसून काही सुचणार आहे का? आता हे सगळं झालंय, ते कसं निस्तरायचं ते बघायला हवं ना आपल्याला. मला एक कळत नाही, ओम असा का रिॲक्ट झाला? असा का चिडला तुझ्यावर? हे बघ,
तुमच्या दोघांमध्ये एक्झॅक्टली काय कन्फ्युजन झालं ते मला नाही कळत आहे. पण पण मला मला एक सांग, तू तू त्याला जेव्हा हे सगळं सांगितलंस तेव्हा तो खुश होता ना? हो मावशी, मग ओम खुश होता. पण जे सगळं घडलंय ना त्याबद्दल मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. मालविका ताई, मी काय केलं? एक मिनिट, तिला बोलू दे ना. नाही पण मी फक्त नाही तिला बोलू दे. मी फक्त तिच्याशी त्या फक्त माझ्याशी बोलत होत्या. त्या मला असं सांगत होत्या की हे जे सगळं झालं, जे कन्फ्युजन झालं, त्याचं कारण काय आहे ह्याचा विचार कर. पण हे जे काही कन्फ्युजन झालंय ना मावशी, यात चूक माझीच आहे. मी ओमला सांगितलं नव्हतं. स्वीटू, स्वीटू बाळा, तूच मला येऊन सांगितलंस ना की मी ओमला सांगितलं आणि तो खुश आहे म्हणून. मावशी, मी हे तुमच्यापासून लपवलं कारण मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. म्हणजे मी ओमला सांगितलं पण ना, इनडायरेक्टली सांगितलं, तिथे चुकलं. म्हणजे मी त्याला हिंट दिली त्यामुळे. नाही ग, अशा गोष्टी हिंट वगैरे देऊन नसतात सांगायच्या. ही गोष्ट इतकी नाजूक आहे ना बाळा की त्याला विश्वासात घेऊन समोर बसून हे सगळं सांगायचं होतं. आता बघ ना काय झालं. आता तुला ज्या वेळेला त्याच्या सपोर्टची गरज आहे त्यावेळेला तो चिडून बसलाय. बाळा, मला तुझी खूप काळजी वाटते. तू ना लवकरात लवकर ओमशी बोल आणि तुमच्यामधलं जे काय मिसअंडरस्टँडिंग झालं असेल ना ते क्लिअर करा. मावशी, तुम्ही काळजी नका करू. तू तिची आणि तिच्या बाळाची काळजी घ्यायला हवी की नाही? भरपूर लाड करायला हवेत की नकोत? आणि फक्त मी आणि मॉमनी नाही, हा, तू सुद्धा तिचे खूप लाड करायला हवेस. आफ्टर ऑल यू आर गोइंग टू बी द फादर. आर यू जोकिंग? मग ही पार्टी कशाला ठेवलीये? तुला सांगणार नाही असं होईल का? असं कसं म्हणतोस? तुम्ही सांगितलं ना तुला. कधी सांगितलंस तू मला हे? काल. कधी बोलणं झालं आपलं काल की स्वीटू तू प्रेग्नंट आहे? हे तुम्हाला कधी सांगितलंस काल? एवढी मोठी गोष्ट. मी डायरेक्टली नाही सांगितलं, पण मी पत्र लिहिलं होतं ना तुला. सॉरी, मी हनीमून बद्दल लिहिलं कारण मला वाटलं तू गेस करशील.